मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली यांनी जिल्हा वार्षिक योजना बैठक आणि व्हीजेएनटी समितीच्या दौऱ्यानिमित्त अहवाल तयार करण्याकरता पंचायत समितीमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवार आणि रविवार रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याचे कडक आदेश दिले होते। 3 ऑक्टोबरला मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाचा संदर्भ देत जिल्हा वार्षिक योजना बैठकीची तयारी आणि व्हीजेएनटी कल्याण समितीच्या दौऱ्यासाठी माहिती संकलित करण्याकरता सुट्टीच्या दिवशी नियमित कार्यालय सुरू ठेवण्याचे आणि सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर राहतील याची दक्षता घेण्याचे कडक आदेश दिले होते। माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावानी यांनी 4 आणि 5 ऑक्टोबरला कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयाला कुलूप दिसले आणि एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता। या घटनेची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांना कळल्यानंतर त्यांनी सदरील प्रकार गंभीर असल्याचं सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। आता मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली या अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।